मित्रांनो, आम्ही 3 भावंड आहोत. मी सर्वात लहान स्मिता आणि माझे 2 भाऊ, मोठा दिनेश आणि लहान वैभव. दोघंही माझ्यापेक्षा वयाने मोठे, पण स्वभावाने अगदी वेगळे. दोघांची लग्न झाली. दिनेश तर नाशिकमध्ये राहतो, मोठ्या शहरात आपलं छान स्थिर आयुष्य जगतो. पण वैभव अजूनही आमच्या वडिलोपार्जित घरात सासवडमध्ये आईसोबत राहतो. घरात सगळे खूप आनंदात आहेत. हसणं, गप्पा, जेवणं आणि प्रत्येक सण साजरा करण्याचं वातावरण असतं. आमचं घर म्हणजे एकदम उत्साहाने भरलेलं. पण वैभवबद्दल काय सांगू, तो मात्र सगळ्यांपेक्षा वेगळाच. दिसायला एकदम बारीक सारीक आणि स्वभावाने फारच भित्रा. खरं सांगायचं तर तो एक नंबरचा भीतीखोर. कुठलाही आवाज आला की तो घाबरतो. एखादं दार आपोआप बंद झालं तरी त्याला वाटतं काहीतरी भुताटकी झाली. त्याच्या बायकोचं नाव काजल, आमची काजल वहिनी. वाहिनी म्हणजे एकदम सुंदर, देखणी आणि आत्मविश्वासू. ती बोलली की सगळं घर शांत होतं, इतकी तिची उपस्थिती प्रभावी आहे. लग्न झाल्यापासून तर तिने वैभवला तिच्या ताब्यात घेतलं आहे, अगदी तिच्या मुठीत. घरात सगळे हसत म्हणतात की वैभव आता कासूचा गुलाम झालाय. आणि खरंच आहे, ती काही सांगितलं की तो लगेच हो म्हणतो. जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं, तेव्हा माझी आणि वैभव कासूची खोली शेजारी शेजारी होती. रोज रात्री मी माझ्या खोलीतून काजल वाहिनीच्या सिसकाऱ्या ऐकायचे. वैभव किती वेळ तिच्याशी सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा काय सांगू. तिची ती हाय हाय थांबायचीच नाही. कधी काय करत होता कोण जाणे. पण त्या सिसकाऱ्यांनी माझी ही अवस्था खराब व्हायची. माझी भावना ही रंग सोडायची आणि मग मला त्याला शांत करण्यासाठी काहीतरी करावं लागायचं. कधी बोट, कधी केसांचा ब्रश, कधी लपून ठेवलेली गाजर मुळा. खरं सांगू, मला ती रात्र भयंकर वाटायची. पण एक गोष्ट मात्र होती, काजल वाहिनी आणि माझी आई सुद्धा या दोघींचं कधीच पटत नव्हतं. दोघींचा स्वभाव अगदी भिन्न. आई शांत पण दबदबा असलेली आणि वाहिनी थेट, आत्मविश्वासू आणि स्वतःचं मत नेहमी ठामपणे सांगणारी. घरात दोघी एकत्र आल्या की वातावरणात चटकन ठिणग्या उडायच्या. संधी मिळाली की एखाद्या छोट्या गोष्टीवरूनही वाद व्हायचा. वैभव नेहमीच काजची बाजू घ्यायचा. कितीही चुकीचं असलं तरी तिचं म्हणणं त्याच्यासाठी अंतिम असायचं. त्यामुळे आई अनेकदा एकटी पडायची, पण आई सुद्धा तरी कोण कमी होती का. तिचं या घरातलं अस्तित्व जणू स्तंभासारखं होतं. तीच सगळ्यांची काळजी घ्यायची, सगळ्यांच्या चुका ऐकून घ्यायची आणि सगळ्यांवर रागवायची पण प्रेमाने. तिच्या आवाजात अशी ताकद होती की घरात कोणी तिच्या विरोधात शब्दही बोलायचं धाडस करत नसे. पण काजल वाहिनी मात्र तिच्या सत्तेला एकटीच आव्हान द्यायची आणि म्हणूनच कदाचित आई तिला कधी मनापासून स्वीकारू शकली नाही. काळ पुढे सरत गेला आणि माझं लग्न झालं. मी सासरी, इंदापूरला गेले. सुरुवातीला सगळं छान होतं, पण जसजसा वेळ गेला, तसतशा माझ्याही सिसकाऱ्या निघू लागल्या. म्हणजे मीही आता घरात जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतले होते. काही महिन्यांनी एकदा मी माहेरी सासवडमध्ये गेले. गावातलं ते जुनं घर, अंगणातला तुळसवृंदावन, आईचा आवाज आणि त्या ओळखीच्या वाऱ्याचा सुगंध, सगळं काही मनाला शांतता देणारं होतं. आमच्या वस्तीत एक छोटंसं धार्मिक स्थळ आहे, जुनं पण खूप पवित्र असं. त्या ठिकाणाची देखभाल एक वयस्कर, शांत स्वभावाचे मौलवी नजीर काका करतात. ते नेहमी वस्तीत फिरून मंदिर, मस्जिद दोन्हीकडून चंदा गोळा करतात आणि सगळ्यांना आशीर्वाद देतात. ते आमच्या घरीही येतात. आई त्यांना आदराने पाणी देते, बोलते. पण काजल वाहिनी मात्र नेहमीच या गोष्टीवरून मुद्दा बनवायची. ती नेहमी म्हणायची, आईचं या मौलवी बरोबर काहीतरी चक्कर आहे. काजल वाहिनीचं ते बोलणं सुरुवातीला मला विनोदासारखं वाटायचं. ती हसत हसत म्हणायची, तो म्हातारा येतो तेव्हा बघ ना. आई लगेच त्याला प्रेमानं चहा बनवून देते, पाण्याचा ग्लास देताना चेहऱ्यावर स्मित आणते, काहीतरी आहे नक्की. मी तेव्हा हसून दुर्लक्ष करायचे. वाटायचं, वाहिनी नेहमीसारखी मस्करी करते. पण एक दिवस असं काही घडलं, ज्याने आमच्या घरातलं सगळं वातावरण बदलून टाकलं. त्या दिवशी आई आणि काजलचं काहीतरी किरकोळ कारणावरून भांडण झालं. आवाज वाढला, शब्द कठोर झाले आणि अचानक काजल वाहिनीच्या तोंडून असं काही बाहेर आलं, ज्याने माझ्या हृदयाला धक्का बसला. ती ओरडत म्हणाली, हो, सगळ्यांसमोर सांगते मी, तुझं त्या मौलवीशी चक्कर आहे. अजूनही तुझा रंगेल मिजाज संपलेला नाही. क्षणभर सगळं थांबलं. आईचा चेहरा पांढरा पडला. ती तिथेच स्तब्ध उभी राहिली आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या अंगावर काटा आला.
मला काय बोलावं तेच सुचेना. घरातल्या भिंती जणू या शब्दांच्या धक्क्याने हादरल्या होत्या. मी लगेच आईच्या बाजूने गेले, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि रागाने म्हणाले, वाहिनी, तुम्ही हद्दच करत आहात. हे शब्द आईबद्दल कसे बोललात तुम्ही? पण ती थांबली नाही. ती तिच्याच रागात पेटलेली होती. त्या क्षणी मला जाणवलं, आता ही गोष्ट फक्त वादाची राहिलेली नाही, ही आईच्या सन्मानाची लढाई आहे. आई खोलीत जाऊन बसली. मी तिच्या मागे गेले. ती शांतपणे रडत होती. काही वेळाने, रडत रडत ती म्हणाली, कुठून पसंत केली रे वैभवने ही मुलगी, हिला स्वतःचा इतका गर्व आहे, की सगळ्यांना कमी लेखते. स्वतःला उच्चवर्गीय समजते आणि इतरांना काहीतरी खालचं. ती थोडी थांबली आणि पुढं म्हणाली, तुझ्याबद्दल, माझ्याबद्दल, सगळ्यांबद्दल बोलते ही. घराचं आयुष्य हराम केलं हिनं. मी काही बोलले नाही, फक्त तिच्या हातावर हात ठेवला. माझं मन रागाने आणि वेदनेने तडफडत होतं. काजल वाहिनी मला पण कधी कधी सुनवायची, टोमणे मारायची, माझ्या सवयींवर, बोलण्यावर हसायची. पण यावेळी तिनं सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. आईच्या अब्रूवर डाग लावला होता आणि त्या क्षणी माझ्या मनात तिच्याविषयी तिरस्कार दाटून आला. मी मनातच विचार केला, ही तिच्या उच्चवर्गीय असण्याचा, सुंदरतेचा आणि आधुनिकपणाचा गर्व करते, दुसऱ्यांचा तिरस्कार करते. जर मी हिला कोणत्यातरी परधर्मीयाकडून तिला सुंदर अनुभव दिला तर माझं नाव स्मिता नाही. पण प्रश्न असा होता की मी हिला कसं कोणत्यातरी माणसाखाली लेटवो आणि कोण माझं ऐकेल. पण मला एक गोष्ट पक्की माहिती होती. जर हिने माझ्या आईच्या अब्रूवर डाग लावलाय, तर मी याची शराफत तार केली नाही, तर मला शांतता मिळणार नाही. संध्याकाळची वेळ होती. घरातला गोंधळ शांत झाला होता आणि मी आणि आई थोडं बाजारात जायचं ठरवलं. आमच्या वस्तीतच सगळ्या प्रकारची दुकानं आहेत, भाज्यांचं, कपड्यांचं आणि काही छोट्या कॉस्मेटिकच्याही. बाजारात दिव्यांचा मंद प्रकाश, लोकांची गर्दी आणि हवेत मसाल्यांचा आणि फुलांचा सुगंध मिसळलेला होता. आई समोर चालत होती आणि मी तिच्या मागे थोड्या अंतरावर. आम्ही एका परिचित दुकानाजवळ थांबलो, इम्तियाज पठाण्याचं दुकान. हे दुकान मी खूप वर्षांपासून ओळखत होते. तिथं लिपस्टिक, बिंदी, पावडर, क्रीम अशा बायकांच्या छोट्या छोट्या वस्तू मिळतात. मी आधीपासूनच त्या दुकानातूनच सगळं घेते, कारण सवयच झाली होती. पण त्या दुकानाचा मालक इम्तियाज पठाण थोडा विचित्र माणूस होता. दिसायला काळा, बेताचा बांधा, पण चेहऱ्यावर नेहमी एक हलकं वक्र हसू. मी आत गेलं की त्याचे डोळे नेहमी माझ्यावर थांबायचे. तो एखादा विनोद सांगायचा, कधी एखादं कौतुक करायचा, पण त्याच्या बोलण्यात काहीतरी वेगळाच हेतू असायचा, एक थारकी नजरेचा भाव. कधी कधी तो म्हणायचा, स्मिताबाई, आज काय हवंय? नवीन लिपस्टिक घेतली तर नाशिकच्या हिरोईनसारखं दिसशील तुम्ही. मी नाखुश चेहऱ्याने हसायचे आणि विषय बदलायचे. आईला त्याचं वागणं आवडत नव्हतं, पण काही बोलायचंही नाही. ती फक्त डोळ्यांनी इशारा करायची, जास्त बोलू नको, पटकन घे आणि निघ. इम्तियाज पठाण नेहमी आपली दुकानातली खुर्ची मागे टेकवून बसायचा, हातात तंबाखूचा डबा घेऊन. त्याचा बोलण्याचा ढंग, नजर आणि हसू, सगळं काही अस्वस्थ करणारं होतं. तो लोकांशी हसत बोलायचा, पण कोणत्या नजरेने कोणाकडे बघायचं हे त्याला चांगलं माहीत होतं. मित्रांनो, सांगायचं तर तो अगदी थारकी माणूस. रंग काळा, रूप बेताचं आणि वागणं अजूनही बेतापेक्षा कमी. पण तरीही त्याला स्वतःबद्दल एक विचित्र आत्मविश्वास होता, पण असं वाटायचं की यानं जर कोणत्याही बाईला खाली घेतलं तर तिला स्वर्गातच घेऊन जाईल. मित्रांनो, मी लहानपणापासूनच सुंदर आहे, त्यामुळे जेव्हा मी त्यांच्या दुकानात व्यक्तिमत्वाचे कव्हर घ्यायला जायचे, तेव्हा ते त्या व्यक्तिमत्वाच्या कव्हरवर हात फिरवून मला द्यायचे, जसं काय विचार करत असतील की ज्यावर मी हात फिरवतोय उद्या तुझ्या व्यक्तिमत्वाला लिपटलेली असेल. खैर, असं तर ते सगळ्यांबरोबर करत असतील, पण माझ्यावर त्यांची जरा जास्तच मेहरबानी होती. जेव्हा काजलने माझ्या आईवर तो घाणेरडा आरोप केला, तेव्हा माझ्या डोक्यात जणू हजारो मुंग्या सरकायला लागल्या. राग, वेदना, लाज, सगळं काही एकाच वेळी मनात उफाळून आलं. आईचे अश्रू, तिचं थरथरणं आणि तिचं निःशब्द रडणं माझ्या डोळ्यासमोर फिरत राहिलं. त्या क्षणी मला वाटलं, नाही, आता हे असंच राहू देणार नाही मी. मी शांतपणे आईच्या बाजूला बसले होते, पण माझ्या मनात एक वेगळाच वादळ उसळत होतं. काजलच्या प्रत्येक बोलण्याची, तिच्या चेहऱ्यावरच्या गर्विष्ठ भावांची आठवण मला रागाने पेटवत होती. ती नेहमी सगळ्यांना कमी लेखायची, स्वतःच्या रूपावर, श्रीमंतीवर आणि उच्चवर्गीयपणा वर गर्व करायची,
आणि आज त्या गर्वातच तिने माझ्या आईच्या सन्मानावरच हात ठेवला होता. त्या रात्री झोप माझ्या डोळ्यांपासून दूर पळाली. अंधारात छताकडे पाहत मी विचार करत राहिले, ही बाई खूप पुढं गेली. आता तिला खाली आणायचंच. माझ्या मनात एकच ठाम विचार तयार झाला, काजलला अशी शिक्षा द्यायची, अशी जलील करायचं, की ती आयुष्यात पुन्हा माझ्या आईकडे नजरेनेही पाहू शकणार नाही. पण काय करू, एकदा मी घरी एकटीच होते. कंटाळा आला होता. नकळत माझा हात माझ्या अस्तित्वावरून सरकत माझ्या जीवनाकडे घुसला आणि थेट जीवनावर थांबला आणि मन प्रभावी व्हायला लागलं. एक बोट जीवनाच्या आत घुसलं. बस मग काय, मी बोटाने सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागले. अनुभव घेताना विचार करायला लागले, आज कोणाकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यावा. तेवढ्यात इम्तियाज भाईंचा विचार मनात आला. बस त्यांना विचार करून मी सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागले. खरंच खूप मजा आली. जेव्हा माझ्या जीवनातून रंग निघाला आणि मी शांत होऊन पडले, तेव्हा विचार आला की जर इम्तियाजने काजल वाहिनीला सुंदर वेळेचा अनुभव दिला, तर एकतर ती ज्या लोकांना तुच्छ लेखते त्यांच्यापुढे तिचं तोंड बंद होईल. दुसरं, जर माझ्यासमोर तिने सुंदर वेळेचा अनुभव घेतला, तर ती माझ्यासमोर तोंड उघडायची नाही. आणि तिसरं, तिनं माझ्या आईवर जो आरोप केला त्याचा बदला मला मिळेल. पण सगळ्यात मोठी अडचण होती, इम्तियाज माझ्या सांगण्यावर काजल वाहिनीला सुंदर वेळेचा अनुभव का देईल आणि काजलला तो आवडतच नाही, मग ती त्याला जवळ का येऊ देईल? खूप अवघड होतं. मग डोक्यात एक आयडिया आला. जर मी इम्तियाजबरोबर सेट झाले, तर एकतर तो माझा एकटेपणा दूर करेल आणि जर मी त्याला सांगितलं की कोणत्याही मार्गाने काजल वाहिनीला पटवा, कदाचित ही गोष्ट जमू शकेल. खरं तर हे खूप अवघड काम होतं. जर काजल नाही पटली, तर माझीच पक्की जिरणार, कारण इम्तियाज मला सोडणार नाही. तो म्हणेल, तू म्हणालीस की काजलला पटवून सुंदर वेळेचा अनुभव घे, ती नाही पटली, पण तू तर दे सुंदर वेळेचा अनुभव. पण प्रयत्न तर करायला हवेत ना. म्हणून मी इम्तियाजला लाईन द्यायला सुरुवात केली. मी वारंवार कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या सामानाच्या निमित्ताने त्याच्या दुकानात जाईल. तो माझ्यावर आपली ठरकीपणा काढायचा आणि मी हसत हसत त्याच्या बोलण्याला उत्तर द्यायचे. काही दिवसांत गोष्ट मजेतून छेडखानीपर्यंत गेली. मी असं दाखवायचे की मला काही फरक पडत नाही. मग एकदा हिम्मत करून इम्तियाजने माझ्या व्यक्तिमत्वाला अनुभवू लागला. कव्हर दाखवताना त्याने माझ्या व्यक्तिमत्वावर कव्हर ठेवली आणि पूर्ण फिटिंग करून दाखवली आणि त्या फिटिंगच्या निमित्ताने त्याने माझे व्यक्तिमत्व पकडून अनुभवले. मी काही वाईट मानलं नाही, म्हणून त्याने मला एकदा दुपारी यायला सांगितलं. मी दुसऱ्याच दिवशी दुपारी त्याच्या दुकानात गेले. उन्हाळा असल्याने दुकानात कोणी ग्राहक नव्हतं. मी पुन्हा व्यक्तिमत्वाची कव्हर पाहायला लागले. पण आज तर इम्तियाजने बिनधास्त माझे व्यक्तिमत्व पकडून खूप अनुभवले. मी मुद्दाम ड्रामा करायचे, सोडा भाई, कोणी पाहिल, जाऊ द्या, कोणी येईल. पण माझ्या त्या तमकुवत युक्तिवादांचा त्याच्यावर काय परिणाम होणार? त्याने माझ्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेतला. मग म्हणाला, आता साब्र नाही होत माझी जान. कधीतरी भेट, तुला जन्नतची सैर करवतो. मला माहीत होतं हा मला सुंदर वेळ देण्याचा जुगाड करतोय. मी म्हणाले, असं नाही, मला तुमच्याकडून आणखी एक काम करून घ्यायचंय. तो म्हणाला, काय काम? मी म्हणाले, मला वाटतं, तुम्ही आधी माझ्या वहिनीला सुंदर वेळेचा अनुभव दिला, तर मी तुम्हाला फुकटात सगळं देईन. तो म्हणाला, तुझी वाहिनी? तुझी तिच्याशी काय वैर आहे, जी तू तिला माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव देऊ इच्छितेस? मी म्हणाले, आहे, बस तुम्ही सांगा तुम्ही हे करू शकता का? तो म्हणाला, पक्क नाही, पण प्रयत्न करू शकतो. असं वाटतंय की तिलाही काहीतरी हवंय. पण जर ती तयार झाली तर? मी म्हणाले, ती तयार झाली, तर मी पण तयार. तो म्हणाला, आता काहीतरी करणार. मी म्हणाले, काय? त्याने त्याची भावना दाखवत सांगितलं, याचा काहीतरी इंतजाम कर. मी दुकानाबाहेर पाहिलं आणि मग हात पुढे करून वरूनच त्याच्या भावनेला सुंदर अनुभव देऊ लागले. पण जेव्हा मी सोडायला गेले, तेव्हा इम्तियाजने मला पकडलं. मी म्हणाले, मला जाऊ द्या. तो म्हणाला, एक मिनिट बस. असं म्हणून त्याने त्याची भावना माझ्याकडे केली. मला खाली दाबायला लागला. मला कळलं हा तोंडाने सुंदर वेळ देण्यासाठी आतुर झाला आहे. मी त्याच्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि मग सोडून पळाले. यामुळे त्याला विश्वास बसला की मी त्याच्याशी पटले आहे आणि मला पण खात्री झाली की आता हा काजल वाहिनीला नक्की पटवेल. वेळ निघून गेला. साधारण 3 महिन्यांनी मी इम्तियाजच्या दुकानात गेले, तेव्हा तो म्हणाला, ऐक, तुझ्या जीवनावर तेल लाव. मी विचारलं, का?
त्याने त्याच्या मोबाईलमध्ये काही फोटो दाखवले ज्यात काजल वाहिनी इम्तियाज बरोबर पापी करत होती, त्याला मिठी मारत होती. मी म्हणाले, इम्तियाज भाई, आता फक्त एक काम करा. माझ्या वहिनीला माझ्यासमोर सुंदर वेळेचा अनुभव द्या. मग जेव्हा म्हणाल मी तुमची. तो म्हणाला, काय अडचण आहे? दोन्ही नणंद भावजयला एकत्र सुंदर वेळेचा अनुभव देतो. सांग, आधी तू सुंदर वेळेचा अनुभव घेशील की तुझी वाहिनी? मी म्हणाले, आधी वहिनी. ती पण माझ्यासमोर. मग मी तुम्हाला पूर्ण एक रात्र सुंदर वेळेचा अनुभव देईन. एवढी सुंदर मुलगी असा प्रस्ताव देईल तर कोण नाकारेल? मग एकदा इम्तियाज म्हणाला, उद्या तुझा भाऊ बाहेरगावी जाणार आहे. उद्या मी तुझ्या घरी येतो तुझ्या बहिणीला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला. सांग, तू उद्या सुंदर वेळेचा अनुभव घेशील की नंतर? मी म्हणाले, पूर्ण रात्र सुंदर वेळेचा अनुभव देईन तुम्हाला इम्तियाज भाई. फक्त माझ्या वाहिनीची बहीण एक करा. जलील करा. हीच माझी इच्छा आहे. तो तयार झाला. दुसऱ्या दिवशी दुपारी 12च्या सुमारास तो आला, तेव्हा मी आई बरोबर बाजारात गेले होते. काजल वाहिनी घरी एकटी होती. मी आईला तिच्या मैत्रिणीकडे बसवून, तुम्ही गप्पा मारा, मी अर्ध्या तासात येते, असं सांगून घरी परतले. घरी आले, तेव्हा काजलच्या खोलीच दार बंद होतं, म्हणजे इम्तियाज आत होतं. थोड्याच वेळात काजचा आवाज ऐकू यायला लागला. मी तिच्या खोलीच दार ठोठावलं, तेव्हा इम्तियाजने दार उघडलं आणि मला आत खेचलं. आत पाहिलं, तर काजल बेडवर बसली होती, कदाचित पूर्ण मोकळी होती. इम्तियाज पण मोकळा होता. काजल मला पाहून चमकली. स्मिता, तू कुठून आलीस? तिला कदाचित माझ्यासमोर आपलं हे गुपित उघड पडायचं नव्हतं. पण इम्तियाज म्हणाला, अरे काळजी करू नको माझ्या जान. तुझ्या पाठोपाठ तिलाही सुंदर वेळ द्यायचा मला. काजल थोडी हैराण होऊन म्हणाली, स्मिता तू पण? मी हसले, काय सांगू वाहिनी. यांच्या बोलण्यात काय जादू आहे कोण जाणे. मी स्वतःला थांबवूच शकले नाही आणि जेव्हा यांनी तुमच्याबद्दल सांगितलं, तेव्हा मी म्हणाले वाहिनी मोठ्या आहेत, आधी त्यांना, मग मला. काजलच्या चेहऱ्यावर विश्वासाची एक चमक आली, जणू तिला वाटलं की जर मी याच्यासमोर मोकळी झाले, तरीही पण या पठाणकडून सुंदर वेळेचा अनुभव घेणार. मी काजलला विश्वासात घेण्यासाठी मोकळी झाली आणि समोरच्या सोफ्यावर बसले. इम्तियाज काजल जवळ गेला आणि त्याने तिच्या जीवनात भावना टाकली. काजल अचानक हल्ल्यासाठी तयार नव्हती. तिला कदाचित इम्तियाजकडून आधी थोडं प्रेमळ बोलणं अपेक्षित होतं. पण जेव्हा त्याने त्याची भावना जीवनात टाकली, तेव्हा तिची तर किंचाळीच निघाली, इम्तियाज भाई हळू. पण त्याला जणू जन्नतची हीर मिळाली होती आणि तो तिला लवकरात लवकर सुंदर वेळ देऊ इच्छित होता. मग इम्तियाज काजलला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागला की काजचा आवाज काढून गळा बसला, तिच्या डोळ्यांतून पाणी वाहायला लागलं. इम्तियाज खरंच खूप बेदरकारपणे काजलला सुंदर वेळेचा अनुभव देत होता. मला त्याला पाहून माझीच भीती वाटायला लागली की हा मला सुंदर वेळ देताना माझं काय होईल. काजल जितकी किंचाळत होती, इम्तियाजला तितकीच मजा येत होती आणि तो तिला तितकंच त्रास देत होता. काही वेळ मी त्यांचा सुंदर वेळेचा अनुभव पाहत बसले, पण मग मी उठले आणि तयार झाले. इम्तियाज म्हणाला, अरे तू कुठे जातेस? मी म्हणाले, आईला आणायला जायचंय. तो म्हणाला, अरे हे काय, आता तर या हिला सुंदर वेळ द्यायला मजा यायला लागली होती. पण मी निघाले. नंतर कदाचित इम्तियाज पण गेला असेल. जेव्हा मी आईला घेऊन घरी आले, तेव्हा घरी काजल एकटीच होती. पण तिची शक्ल पाहून वाटत होतं जणू कोणी तिची चांगलीच रुलाई केली आहे. मी विचारलं, काय झालं वाहिनी, तुमची तर खूप वाईट अवस्था दिसते. ती म्हणाली, अरे विचारू नको. मी मिनल वाहिनीशी तीच दुःख शेअर करत होते, पण काजल वहिनीची ती अवस्था पाहून माझ्या मनात एक विचित्र समाधान होत होतं. तिने माझ्या आईवर जे घाणेरडे आरोप केले त्याचा बदला मला मिळाला होता, पण तरीही माझं मन पूर्ण शांत झालं नव्हतं. कारण मला चांगलंच माहिती होतं, काजल वाहिनी अशी नाही की ती गप्प बसेल. ती पुन्हा काहीतरी करेल, पुन्हा कोणावर तरी उलटेल, आणि तिच्या त्या उच्चवर्गीय गर्विष्ठ वृत्तीतून सगळ्यांना कमी लेखेल. आता मला तिचा तो गर्वच मोडायचा होता कायमचा. त्या दिवशी ती खूपच घाबरलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळाचं मिश्रण होतं, जणू काहीतरी भयंकर घडून गेलं होतं. पण मला खात्री होती, ही भीती तात्पुरती आहे. ती थोड्याच वेळात पुन्हा सावरून आपलं जुनं रूप घेईल, आणि मग पुन्हा तिच्या खोड्या सुरू होतील. मी आईला घेऊन घरी आले. आईच्या चेहऱ्यावर अजूनही सकाळच्या वादाचे दुःख उमटलं होतं. घरात शांतता होती, फक्त अंगणात वाऱ्याने वाळलेली पाने सळसळत होती. काजल वाहिनी तिच्या खोलीत गेली होती.
तिचं दार बंद. आईने तिच्या लटपटलेल्या थकलेल्या चालीकडे पाहून विचारलं, काय झालं यांना? अशी का दिसते? मी हसत म्हणाले, काही नाही आई, कदाचित तब्येत बरी नसावी. पण माझ्या चेहऱ्यावरचं हसू आणि मनातला आनंद दोन्ही मी लपवत होते. आईला काही समजलं नाही. मी तिला स्वयंपाकघरात पाठवलं आणि स्वतः काजलच्या खोलीकडे निघाले. दाराजवळ पोहोचले तेव्हा आतून हलका सुकसुकाट ऐकू आला. मी हळूच दार ठोठावलं. कोण आहे? आतून कमकुवत आवाज आला. मी आहे, स्मिता, मी शांतपणे म्हणाले. थोडं बोलायचं आहे. थोड्या वेळाने दार हळूहळू उघडलं. काजल समोर उभी होती, पण ती नेहमीची, गर्विष्ठ, सावरलेली काजल नव्हती. तिचे डोळे लाल झालेले, केस विस्कटलेले, चेहरा पांढरा आणि थकलेला. मला क्षणभर तिची दया आली, पण माझ्या मनातला राग अजूनही पेटलेला होता. मी आत गेले. खोलीत एक विचित्र गंध होता, जणू तणाव आणि अश्रू एकत्र मिसळले होते. मी शांतपणे म्हणाले, वाहिनी, काय झालं? ठीक आहात ना? ती काहीच बोलली नाही, फक्त खाली पाहत राहिली. आणि मग अचानक ती रडायला लागली. डोळ्यांतून पाणी वाहू लागलं आणि ओठ थरथरू लागले. स्मिता, मला माफ कर. मला काहीच समजलं नाही, काय झालं मला. तो इम्तियाज, ती बोलता बोलता थांबली. शब्द घशातच अडकले. मी तिच्या खांद्यावर हलका हात ठेवला आणि म्हणाले, वाहिनी, शांत व्हा. काही नाही झालं. तुम्ही फक्त सांगा, मी सगळं ऐकेन. खरं तर मला आधीपासून सगळं माहीत होतं. इम्तियाज पठाणच्या नजरा, त्याचं वागणं आणि त्याच्या लफड्यांची मला चांगली कल्पना होती. पण मला तिच्या तोंडून ऐकायचं होतं तिच्या अपराधाची कबुली. मग ती थोडं थांबली आणि सगळं सांगायला लागली. कसं इम्तियाज तिच्या घरी आला, गोड बोलून तिचा विश्वास जिंकला, कसं त्याने तिच्या मनाशी खेळ केला, आणि कसं ती त्या सगळ्यात अडकली गेली. बोलता बोलता ती पुन्हा थांबली. मी तिचा हात धरला आणि म्हणाले, वाहिनी, असं होतं कधी कधी. तुम्ही काळजी करू नका. हा सगळा प्रकार फक्त आपल्या दोघींमध्येच राहील. मी कोणालाही सांगणार नाही. माझ्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा उमटला, पण मला माहीत होतं ती आतून पूर्णपणे तुटली आहे. तिचा आत्मसन्मान, तिचा गर्व, सगळं एका क्षणात कोसळलं होतं. पण माझ्या मनात एक वेगळी शांतता होती, एक विचित्र समाधान. कारण माझ्या डोक्यात आता पुढचा प्लॅन तयार होत होता. मी ठरवलं होतं, काजलला तिच्या चुकांची जाणीव करावीच आणि एवढं लज्जत करावं की ती पुन्हा कधीच आमच्या कुटुंबावर बोट उचलू शकणार नाही. मी तिला शांत होण्यास सांगितलं, वाहिनी, आता आराम करा. उद्या परत येईन, आपण बोलू. ती फक्त मान हलवली. मी तिथून निघालो, पण माझ्या डोक्यात एक नवा काटेरी कट घडून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी इम्तियाजच्या दुकानात परत गेलो. त्याने मला पाहताच चेहरा उजळवला. अरे स्मिता, काल मजा आली ना? त्याच्या डोळ्यांतल्या त्या मिचकण्यावरून मला त्याचा स्वभाव बरेच वेळा ओळखत होतं. मी हसले आणि थोडं शांतपणे म्हणाले, हो भाई, मजा तर खूप झाली, पण आता तुला आणखी एक काम करायचं आहे. त्याच्या भुवया उंचावल्या. काय काम? मी त्याला जवळ घेतलं आणि सावधपणे सांगितलं की काजलने काल आपल्या आईचा अपमान केला. ती अजून पूर्णपणे तुटली नाही, पण मला तिला अशा अवस्थेत आणायचं आहे की ती माझ्यासमोर कधीच काही म्हणू शकणार नाही. इम्तियाजने पठाणी हसू दिलं आणि म्हणाला, बस, एवढंच? तुझी वाहिनी आता माझ्या हातात आहे. सांग काय करायचं? त्याच्या आत्मविश्वासाने मला खात्री वाटली. मी माझा प्लॅन त्याला सांगितला. काजलला अशी लाजवेल अशी भूमिका करून दाखवायची, आणि ती सगळं माझ्यासमोर अनुभवेल. इम्तियाजने होकार दिला, पण एकदा विचारलं, मग माझं काय? तुला काय देणार? मी थंडपणे म्हणाले, भाई, तू हे काम कर, मग तुला हवं ते सर्व देईन. त्याने झटपट मान डोलावली आणि आश्वासन दिलं की तो ठिकाणी येईल आणि माझ्या प्लॅनप्रमाणे सगळं करेल. मी त्याला काजलच्या घरी यायला सांगितलं होतं, पण यावेळी मी स्वतः तिथे असणार होते, कारण मला त्या दोघांचा खेळ पाहायचा होता. त्या रात्री मी काजलच्या खोलीत गेले. ती खिडकीजवळ बसून होती, चेहऱ्यावर हलका ताण होता. मी हळूच विचारलं, वाहिनी, उद्या इम्तियाज भाई येणार आहेत. तुम्ही त्यांना भेटायचं का? ती एकदम घाबरली. स्मिता, नाही, मला त्याला भेटायचं नाही. तो खूप वाईट आहे. मी तिला शांत केलं. वाहिनी, काळजी करू नका. मी तिथे असेन. पण जर तुम्ही त्याला भेटलं नाही, तर तो गावात सगळ्यांना सांगेल. मग काय होईल? माझ्या या शब्दांनी ती थोडी घाबरली. तिने हळूच मान डोलावली. ठीक आहे, पण तू माझ्या सोबत राहशील ना? मी हलकसं हसले. हो, वाहिनी, मी कुठे जाणार? पण आतून मला माहिती होतं, उद्या काहीतरी मोठं घडणार आहे.
दुसऱ्या दिवशी दुपारी इम्तियाज घरी आला. मी आणि काजल तिच्या खोलीत होतो. मी मुद्दाम आईला बाहेर पाठवलं होतं, म्हणजे कोणी अडथळा करणार नाही. इम्तियाज आत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. काय काजल, आज कशी आहेस? काजल खाली पाहत होती, काहीच बोलली नाही. मी मध्येच म्हणाले, भाई, बसा ना. वाहिनी थोड्या घाबरलेल्या आहेत. त्या क्षणी वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. माझ्या मनात प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. काजल एवढी का घाबरते? इम्तियाज इतका आत्मविश्वासी का दिसतो? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या तिघांमधलं खरं रहस्य नक्की काय आहे? त्या रात्रीनंतर सगळं काही बदललं. काजलने दुसऱ्या दिवशी घराबाहेर पाऊलच ठेवलं नाही. ती स्वतःमध्येच हरवलेली दिसू लागली. मी तिला काही विचारायचा प्रयत्न केला, पण ती काहीच बोलत नव्हती, फक्त आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत राहायची. एका दिवशी तिच्या खोलीत गेल्यावर मला आरशावर काहीतरी लिहिलेलं दिसलं, धूसर अक्षरात, जणू कुणीतरी बोटांनी ओढल्यासारखं. तो परत येईल, मी दचकले. काजल, हे कोणी लिहिलं? ती काहीच बोलली नाही, फक्त कुजबुजली. स्मिता, त्याचा अंत झाला नाही, तो अजून इथेच आहे. त्या क्षणी खिडकीच्या बाहेरून एखाद्या सावलीसारखा आकार झटकन गेला. माझं हृदय जोरात धडकू लागलं. मी धावत बाहेर गेले, पण अंगणात कुणीच नव्हतं. फक्त वाऱ्याने हलणारा दरवाजा आणि इम्तियाजच्या चप्पलांचे ओले ठसे दिसत होते. पण इम्तियाज तर गेलाच होता ना? 2 दिवसांपूर्वीच. त्या क्षणी माझ्या डोक्यात एकच विचार चमकला, हा खेळ मीच सुरू केला होता, पण आता कोणीतरी दुसरा त्यावर नियंत्रण घेत होता. त्या रात्री मला झोप आली नाही. मी दिवा बंद केला आणि बिछाण्यावर पडले. मंद वारा खिडकीतून आत आला आणि खोलीतील आरसा थोडासा हलला. त्यात मला माझं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, पण काही क्षणांनी त्या प्रतिबिंबाने डोळे मिचकावले. माझ्या अंगावर शहारा गेला. मला जाणवलं, ही कथा फक्त काजल आणि इम्तियाजपुरती नाही. यात काहीतरी अलौकिक, भयानक आणि खूप जुने रहस्य दडलेलं आहे. त्या रात्रीनंतर मी शांत बसू शकले नाही. आरशात मला दिसलेलं ते मिचकावणं अजूनही माझ्या डोक्यात फिरत होतं. मी स्वतःला समजावायचा प्रयत्न केला, स्मिता, तू थकली आहेस, एवढंच. पण मन मानत नव्हतं. दुसऱ्या सकाळी मी पुन्हा काजलच्या खोलीत गेले. ती अजूनही तशीच बसलेली होती, खिडकीजवळ, तिच्या नजरा शून्यात हरवल्या होत्या. वाहिनी, काल रात्री इथे काही विचित्र घडलं का? मी विचारलं. ती हळूच वळली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती. तू इथे होता, स्मिता? ती कुजबुजली. कोण? इम्तियाज. माझ्या अंगावर काटा आला. मी आवाज आवरून म्हणाले, वाहिनी, तो नाहीये आता. तूच सांग. 2 दिवसांपूर्वी तो. ती मध्येच थांबवत म्हणाली, तो गेलाय, पण त्याची सावली अजून या घरात आहे. मी गोंधळले. त्या खोलीत खूप वेळ शांतता होती. आणि मग अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आला. आरशाजवळ ठेवलेलं छोटं देवाचं फ्रेम जमिनीवर आदळून फुटलं. दोघीही दचकल्या. काजलने कुजबुजत विचारलं, तुला वाटतं का तो आपल्याला पाहतोय? मी तिच्याकडे पाहिलं, आणि उत्तर देऊ शकले नाही. कारण त्या क्षणी, आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाकडे पाहताना मला जाणवलं, ती मी नव्हते. त्या प्रतिबिंबात माझ्या चेहऱ्यासारखा चेहरा होता, पण भाव वेगळे. ओठांवर हलकी स्मितरेषा, आणि त्या डोळ्यांत एक ओळखीचा राग, जसा इम्तियाजच्या डोळ्यांत होता. मी मागे सरकले, पण आरशातलं प्रतिबिंब हललं नाही. ते मला एकटाक बघत होतं. काजल काहीच पाहू शकली नाही. ती माझ्या हालचाली पाहून विचारली, काय झालं स्मिता? मी काही बोलले नाही, फक्त मंद आवाजात म्हणाले, वाहिनी, हे घर, हा आरसा, आणि इम्तियाज, यांच्यात काहीतरी नातं आहे, जे आपल्याला कळायचं नाहीये. त्या रात्री मी घरात सगळीकडे शोध घेतला. पुराणे फोटो, जुने कागद, त्या कपाटातली जुनी डायरी, जी काजलने कधी उघडलीच नव्हती. त्या डायरीच्या पहिल्या पानावर नाव होतं, इम्तियाज सलीम स्मिता. मी थिजले. माझं नाव? मग ही डायरी माझ्या आईच्या काळातील का? पानं उलटली तसं सगळं धूसर होऊ लागलं. त्यात लिहिलं होतं, स्मिताला जे माहीत नाही, ते म्हणजे तिच्यातच त्याचा एक भाग जिवंत आहे. तो परत येईल, तिच्याच प्रतिबिंबातून. माझ्या हातातून डायरी खाली पडली. आरशात पुन्हा तोच चेहरा, पण आता ओठ हलत होते. स्मिता, मला पूर्ण करायचं आहे जे तू सुरू केलं होतंस. मी थिजून उभी राहिले. वारा वाढला, दिवा हलला, आणि काजल खोलीत धावत आली. स्मिता, काय झालं? मी तिच्याकडे पाहिलं, पण माझ्या आवाजात आता मी नव्हते. त्या क्षणी मला जाणवलं, इम्तियाज गेला नाही. तो माझ्यातच आहे. त्या रात्री खोलीत फक्त मंद दिव्याचं उजेड होतं आणि मी आरशासमोर उभी राहिले होते.
माझं स्वतःचं प्रतिबिंब मला परत बघत होतं, पण त्या डोळ्यांत माझं अस्तित्व नव्हतं, जणू कुणीतरी दुसरा माझ्यातून पाहत होता. अचानक थंड हवा अंगावरून गेली आणि त्या आरशातून मंद आवाज आला, स्मिता. माझं हृदय जोरात धडकू लागलं. मी कुजबुजले, इम्तियाज? आणि त्या प्रतिबिंबाने मान हलवली. मी आरशावर हात ठेवला तेव्हा काच थरथरली, जणू त्या आतून कोणाचा श्वास चाललं होतं. त्याच क्षणी मागून काचचा आवाज आला, स्मिता, थांब. त्या आरशाला स्पर्श करू नकोस. ती धावत आली, पण तिचा हात आरशाला लागला आणि दिवा एकदम विझला. काळोखात फक्त आरशातून येणारा निळसर प्रकाश उरला होता. त्या प्रकाशात मला इम्तियाजचा चेहरा दिसला. त्याचे डोळे थेट काजलकडे होते. आणि मग आवाज आला, काजल, तू मला विसरलीस. काजलच्या अंगावर काटा आला. ती मागे सरकली आणि रडत जमिनीवर बसली. मी तिच्याकडे पाहिलं. ती थरथरत म्हणाली, स्मिता, तू समजतेस तसं नाही. तो माझ्यासाठी मेला नाही. मीच त्याला थांबवलं. त्या रात्री त्याने माझ्यावर हल्ला केला. मी आरशावर ढकललं आणि तो त्या आरशातच हरवला. माझ्या डोळ्यांसमोर सगळं काळवंडलं. म्हणजे तो आत्मा, तो आवाज, हे सगळं खरं होतं. काजल कुजबुजली. त्या दिवसापासून हा आरसा मी हलवला नाही, पण आता त्याने तुला निवडलंय. मी थरथरत्या आवाजात विचारलं, का मी? ती उत्तरली, कारण तू त्याचं अपूर्ण वचन पूर्ण करायला जन्मली आहेस. मी हळूच आरशाकडे पाहिलं. आता त्यात माझं प्रतिबिंब नव्हतं. तिथे इम्तियाजचा चेहरा माझ्या चेहऱ्यात मिसळत होता. तो हसत म्हणाला, आता वेळ आली आहे, स्मिता, मी आणि तू एक होण्यासाठी. त्या क्षणी आरशातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला. माझं प्रतिबिंब विरघळू लागलं. काजल किंचाळली, स्मिता, नाही. पण मी तिच्या हातातून सुटले आणि त्या प्रकाशात ओढली गेले. काही क्षणानंतर खोली पुन्हा शांत झाली. फक्त आरशावर ओलसर बोटांचे ठसे दिसत होते आणि त्यात मंद आवाज घुमत होता, काजल, आता माझी वेळ आली आहे. त्या रात्री गावात वादळ आलं होतं. आकाशात विजा चमकत होत्या आणि काजलच्या घराभोवती वाऱ्याने धुळीचा गराडा केला होता. सगळं घर जणू काही भयाने कुजबुजत होतं, कारण त्या रात्री स्मिताचा आवाज पुन्हा ऐकू आला होता. काजल आरशासमोर उभी होती, डोळ्यांत पाणी, ओठांवर कुजबूज, स्मिता, तू कुठे आहेस? पण उत्तर फक्त थंड वाऱ्याचं आणि आरशाच्या काचांमधून येणाऱ्या मंद गुंजेचं होतं, जणू स्मिता अजूनही तिथेच अडकली होती. दुसऱ्या सकाळी गावात चर्चा होती की स्मिता बेपत्ता झाली आहे. पोलीस आले, चौकशी सुरू झाली. त्यांनी घरातील सगळे आरसे झाकून घेतले, पण तरीही प्रत्येक रात्री कोणी ना कोणी म्हणायचं की त्या आरशातून स्त्रीचा हलका आवाज येतो, काजल. पोलिसांना काजलच्या खोलीत एक जुनी डायरी सापडली, ज्यावर स्मिताच्या हाताने लिहिलं होतं, तो पूर्ण झाल्यावरच शांत होईल. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने ते वाचताच आरशावर हलकी रेष दिसली आणि त्यात काही क्षणासाठी स्मिताचा चेहरा झळकला. काजल हळूहळू वेडीसारखी वागायला लागली. ती म्हणायची, ती अजून इथेच आहे, ती मला बघते. पण कुणालाच काही दिसत नसे, फक्त आरशावर अधूनमधून ओलसर ठसे दिसायचे. एक दिवस पोलिसांनी तो आरसा घरातून हटवायचा निर्णय घेतला, पण जेव्हा त्यांनी तो उचलला, त्याच्या मागच्या बाजूला काळ्या शाईने काहीतरी कोरलेलं होतं. ही कथा अजून संपलेली नाही. ते पाहताच एकाएकी सगळ्या खोलीत दिवे बंद झाले, थंड हवा फिरली आणि आरशाच्या आतून मंद हास्य ऐकू आलं, अगदी स्मिताच्या आवाजासारखं. काजल थरथरली, आरशाच्या दिशेने पावलं टाकली आणि तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा तोच चेहरा, पण आता ती स्मिता नव्हती. तिच्या चेहऱ्यात इम्तियाजची छाया होती, ओठांवर एक विचित्र हसू आणि डोळ्यांत अंधार. काजल किंचाळली, आरसा फुटला आणि सगळं काही थंड झालं. सकाळी पोलीस जेव्हा परत आले, तेव्हा खोली रिकामी होती. फक्त जमिनीवर फुटलेल्या काचांच्या तुकड्यांवर एका ओळीत शब्द दिसत होते, आरशाने आपली कथा पूर्ण केली आहे. आता पुढचं प्रतिबिंब कोणाचं? सकाळी गावात अजूनही वादळाचं ओझं होतं आणि काजलच्या घरासमोर लोकांची गर्दी जमली होती. सगळे कुजबुजत होते. ती रात्र भयानक होती. काजल गायब झाली. पोलिसांनी घर पुन्हा तपासलं, पण सापडला फक्त फुटलेल्या काचांचा तुकडा आणि आरशाच्या फटीत अडकलेला एक केस, काळा, ओला, जिवंतासारखा हलणारा. अधिकारी थथला आणि तुकडं बंद पिशवीत टाकलं. काही दिवसांनी ते तुकडे पुराव्यांसाठी लॅबमध्ये पाठवले गेले, पण तिथे काम करणाऱ्या एका सहाय्यकाने सांगितलं की रात्री त्या पिशवीतून आवाज येतो, मंद कुजबूज, काजल, स्मिता. त्याने ती फाईल बंद केली आणि पुन्हा उघडली तेव्हा त्याच्या मागे उभी असलेली सावली हलली. काही क्षणात दिवा विझला
आणि दुसऱ्या दिवशी त्या सहाय्यकाचं शरीर टेबलावर सापडलं, डोळे मोठे उघडे आणि जवळच्या स्टीलच्या कपात त्याचं प्रतिबिंब गोठलेलं. दरम्यान गावात विचित्र गोष्टी सुरू झाल्या. काही जण म्हणत होते की काजलच्या घराजवळ रात्री एक बाई चालताना दिसते, तिच्या हातात आरशाचा तुकडा असतो आणि ती स्वतःशी बोलत असते. मुलं म्हणायची, ती स्मिता आहे, ती अजून शोधते कुणाला तरी. हळूहळू त्या घराचं दार बंद राहू लागलं, खिडक्या गंजल्या, पण आतून अजूनही मंद दिवा पेटलेला दिसायचा. एका रात्री गावचा नवीन शाळामास्तर मनोज अभ्यासासाठी ते घर पाहायला गेला. लोकांनी त्याला थांबवलं, पण तो ऐकला नाही. त्याने खिडकी उघडली, आत अंधार होता, पण कोपऱ्यात आरशाचा एक मोठा तुकडा पडलेला होता. त्यात प्रकाश पडताच त्याने काहीतरी पाहिलं, स्मिताचा चेहरा नव्हे, तर स्वतःचाच चेहरा, पण डोळ्यांत दुसरं कोणीतरी बघतंय असं जाणवलं. तू कोण? त्याने विचारलं. प्रतिबिंबाने हसत उत्तर दिलं, मी. पुढचा भाग. त्या क्षणी सगळं काळवंडलं, घरात किंकाळी घुमली आणि गाव पुन्हा काळोखात बुडालं. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक तिकडे गेले, खिडकी बंद होती, पण आरशावर रक्ताने एक ओळ लिहिलेली होती, कथा संपलेली नाही, ती पुन्हा सुरू होईल. पार्ट 2.